पाकिस्तानचे ड्रग्ज थेट आता ठाण्यात पोहोचले आहेत। असं जर मी तुम्हाला सांगितलं तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे। ठाणे पोलिसांनी 3 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहेत। नक्की काय घडलंय सांगते, पण त्याआधी थोडक्यातला आताच फॉलो करा। ठाणे पोलीस गुन्हे शाखेने एका आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेटचा पर्दाफाश केला आहे। धक्कादायक बाब म्हणजे हे रॅकेट थेट पाकिस्तानमधून भारतात चालवलं जात होतं आणि याचे धागेदोरे जम्मू काश्मीरमधील दहशतवाद प्रभावित कुपवाडा भागाशी जोडलेले आहेत। पाकिस्तानमधून सीमा ओलांडून हे अंमली पदार्थ आधी काश्मीरमध्ये आणि तिथून पुढे ठाणे मुंबई परिसरात पुरवले जात होते। गुन्हे शाखेने कळव्यातील खारेगाव भागात सापळा रचून ही मोठी कारवाई केली। पोलिसांनी या तपासात 3 किलो 20 ग्राम उच्च दर्जाचे चरस आणि तब्बल 12,000 ट्रामाडोल कॅप्सूल जप्त केले आहेत, ज्यांची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 3 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे। या आंतरराष्ट्रीय रॅकेटमधील मुख्य तस्कर फिरोज खान आणि मोटू यांना काश्मीर खोऱ्यातून अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना 12 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या ड्रग्सच्या पैशांचा वापर टेरर फंडिंग किंवा देशविरोधी कारवायांसाठी केला जात होता का, याचा शोध आता पोलीस घेत आहेत। तुम्हाला या कारवाईबद्दल काय वाटतं? तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच घडामोडींसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। बातमी म्हणजे थोडक्यात।